आता हे दक्षिण नाही, गुरुकडे तोंड येते. गुरु बसले की समजा. महाराज मेन दीक्षा देणारे त्याचं तोंड उत्तरेला आहे. पाणी ताई हे पहा, या ठिकाणी क्रमाने आपले लिंग घेण्यात येतील. कृपया आपल्या मागे पुढे नवीन येणाऱ्याला कुणाला बसू देऊ नका. निष्कलंक स्वभावाने सांभाय संभवी स्वेच्छा विग्रहयुक्त आहे. स्वेच्छा वर्तनवर्तिनी स्वेच्छा कृतलोकायनो शांताय संभवी यत्र विश्रामे ते शब्द महेश आहे. महादेवाय सुरेन्द्र लोकानां प्रत्येक जासवारगा राम कर्मचारिणी शंभव या महेश्वर संपूर्ण प्रभारी सेवेतात सेवाय स्वरूपाय नमो परमशक्त ईश्वराय संतना शांती दित्पुत्रा मातरं ताम संस्थान मंदेश्वरी ज्वाम इच्छा ज्ञानादिरूपणी आशंभर स्वामी सेवा मंदिर तामिशान पुनर्वाम नमस्कारं करोमि. सांबजय नमः पार्वतीश्वर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य शेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. आचार्य गुरुनाथ महाराज की जय. इंद्र वृद्धश्रक्षयो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पुरुषाद शिवा पुरुषनिमातरः शिवज्ञामानोऽभिददेषु जन्मयः अग्निजिह्वावनं भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः श्रीरङ्गस्तुष्टुवाग्निस्तुर्विर्विषयमदेवदन्यदायुः दीर्घमायुः. लिंग घेणं झालं, पूजाच राहिली फक्त. हो जाऊन येतो. शिवा रामी शालिवाहन शके 1947 प्रभवादिशे संवत्सराना मध्ये विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतु मासोत्तमे मासे कार्तिक मासे वृश्चिक राशिष्टो चंद्र तुल राष्ट्रो सूर्य सत्सुवागम शाखानां रेणुका दारुक घंटाकर्ण गजकर्ण विश्वकर्ण गुरुगोत्राणां वीरशैव तंत्र वीर माहेश्वर तंत्र परमराज तंत्र किरण वातुळ तंत्रोक्त सिद्ध माहेश्वर प्रसादी गाणकी आचार्य लिंग गुरुलिंग की जय. हर हर महादेव. कारण आजचा दिवस खऱ्या अर्थानं अमृताचा दिवस. कुणाकरता? देशमुख कुटुंबाकरता. समुद्र मंथन चालू आहे, अमृत बाहेर निघालं. आणि देशमुख कुटुंबानं असं ठरवलं की अमृत आपण एकट्यानी प्यायचं नाही.
हाक मारली यारे यारे लहान थोर भलते अति नारीला आणि नवी योग कारण वडिलांचे 81 वर्ष पूर्ण होत आहेत. मी काय सांगितलं? अमृताचा योग. वडिलांचे 81 वर्ष पूर्ण होत आहेत. 81 वर्ष पूर्ण झाली म्हणजे काय झालं? चंद्रदर्शन. त्यांनी त्यांच्या सुखद जीवनामध्ये 1000 चंद्राचं पूर्ण चंद्राचं म्हणजे पौर्णिमेच्या वर 1000 पूर्ण चंद्राचं दर्शन घेतलं. म्हणून त्यांच्याकरता हा उत्सव सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा हा अमृताचा उत्सव आहे. काल परवाच कोजागिरी झाली. दूध पिलत का नाही? तुम्ही पिलत का नाही? पिलत का? हा. कसं पिलत? घरी गॅसवर, घरामध्ये गॅसमध्ये, किचन मध्ये गॅसवर ठेवून करून पिलत का? सगळं साहित्य घेऊन छतावर जाऊन बसून छतावर दूध गरम करायची काय गरज आहे? कारण पूर्ण चंद्र हा अमृत वर्षा करणारा आहे. म्हणून हा अमृताचा दिवस सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा पहिला कार्यक्रम. दुसरा कार्यक्रम अंतराची भावना ज्या वेळेला आपल्या लेकराबद्दल निर्माण होते त्यावेळेला त्या भावनेतून जो भाव प्रकट होतो त्या लेकराच्या सुखाचा मुळामध्ये स्त्रीचं जीवनच समर्पणाचं जीवन आहे. लहान असताना भावाकरता समर्पण, जे लोकांकरता समर्पण करतो त्यावेळेला आपोआपच समाज आमच्याकरता समर्पण करायला लागतो. आणि ही या तिन्ही कार्यक्रमाचा योग आणि त्याच्यामध्ये भगवान शिवाची उपासना करण्यात या 3 बोटांनी लावायचं. 3 बोटांनी लावल्यानंतर लिंगाला अर्पण करायचं आणि अगोदर कुठं लावायचं? कुठं घरात म्हणा. कुठं? हा. आता मी विचारणार बरं का पुन्हा एकेकाला कुठं कुठं लावायचं सांगा, मगच इथून परवानगी नाही तर नाही. लक्षात. कुठं 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 मम हृदय निवासम श्री गणेशम नमामि शुभमंगल सावधान. स्वांतार गर्भित सर्व मंत्र कलना लब्धव्य नाराभन स्मार स्मार इह स्मरार
सदना पंचाक्षरं पावनं यच्छेवा प्रतरन्ति दुस्तरमः संसार वारानिधि भूयास्तात् वरमन्त्ररत्नममिता कुर्यात् शिवमंगलं शिवमंगल सावधान माता आणि पिता तसेच गुरु हे सारे जगी तोरते संस्कार तुझयावरी पाळणिया त्याचे सदा ठेवी आनंद त्यांच्या मना विद्या शील वैभव तसेच खरे ठेवी अशी भावना कुर्यात शिवमंगल सावधान सावधान पंचाचार्य गुरुध्वजा सहजते उत्तुंगवंचावते लिंगी उद्भव पाहुणे प्रतियोगी संस्थापना साधिते वंदात्या गुरु सर्वाभौम चरणी तुम्हास न्यामते गोत्राधीश्वर संत भेटे ते झाल्या संत भेटे ते झाल्या संत भेटे हरण करो रे पावन कर सेवकाना घन अर्पण करी तो भावे रेणुकाचार्याना मंगलमय महालिंगोद्भव गुरु शिवांग पंचाचार्याना घोर घोर भव घोर कराया सुरवर भाग्य तव करुणा वीरशैव मतवार दिश श्रीधर शारदारुकाचार्याना मंगलमय महालिंगोद्भव गुरु शिवांग पंचाचार्याना लोक दयाळा सर्वव्यापका अस शिवोदक सकळाना शोकनाशका काकितो करुणा एको रामाराधना मंगलमय महालिंगोद्भव शिवांग पंचाचार्याना चंडमदासे खंडन करुणे चोदिशी ब्रह्मा गंगाना पिंडे ब्रह्मांडे गुरु व्यापका पंडिताराध्याना मंगलमय महालिंगोद्भव गुरु शिवांग पंचाचार्याना मन चक्षु स्तोत्र घ्राणा प्राणा यह युव आगत्य सुखम चिरन तिष्ठन्तु स्वाहा ओम प्रतिष्ठत ओम प्रतिष्ठत ओम प्रतिष्ठित
आत्मतत्व शोधयामि स्वाहा विद्यातत्व शोधयामि स्वाहा शिवतत्व शोधयामि स्वाहा संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की साखर 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 सांडायली आले आले हा सांगा तर आज मी इथे 2 शब्द बोलणार आहे माधवराव रामनाथ देशमुख यांच्यासाठी, जे की माझे आजोबा आहेत. माईक जवळ. पेशानी हे एक शिक्षक आहेत ज्यांनी मराठी, इतिहास, हिंदी हे 3 विषय 1ली ते 7वी या वर्गाला शिकवत होते. 1966 साली मोरे जय जय हो गुरुदेव तुम्हारी, जय जय हो गुरुदेव तुम्हारी, जय जय सुनीश्वर तुम्हारी, जय जय हो राजशेखर तुम्हारी, जय जय हो गुरुदेव तुम्हारी, गुरुदेव तुम्हारी, जय जय हो गुरुदेव तुम्हारी, मन्मथ स्वामी तुम्हारी, जय जय हो शुनेश्वर तुम्हारी, जय जय पार्वती पदे शिव हर हर महा संत श्रोमणी मन्मथ स्वामी महाराज, राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग ज्वार, युवा संत श्री गुरु राजशेखर शिवलिंग ज्वार, आचार्य गुरुराज स्वामी महाराज की जय. अगोदर बाबांचं की आईचं? आईचं बाब की बाबाचं अगोदर? शिवाचार्य महाराज की जय. शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. आचार्य गुरुराज स्वामी महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव. तिनं ही 22 वर्ष ज्या घरामध्ये आपलं आयुष्य घातलं ते एका क्षणामध्ये सोडून नवऱ्याच्या घरी, मग वर्ष 2 वर्ष तिथं जाण्यात, राहण्यात, वागण्यात, बोलण्यात सहज निघून जातात. नवऱ्यावर जीव लागला न लागला तेच मुलगा लेकरू होत. प्रत्येक ठिकाणी त्या महिलाचं समर्पण, मग नवऱ्यावरचा जीव कमी होऊन त्या लेकरावर, पुन्हा त्या लेकराचा विकास, तेच भाग्य प्राप्त झालं. आम्ही जीवन लोकांकरता समर्पण करतो त्यावेळेला आपोआपच समाज आमच्याकरता समर्पण करायला. आणि ही या तिन्ही कार्यक्रमाचा योग आणि त्याच्यामध्ये भगवान शिवाची उपासना करण्याचा जो संस्कार आहे, दीक्षा संस्कार, हा संस्कार आज तुम्हाला या ठिकाणी युवा संत राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यामध्ये प्राप्त झाला. तुम्ही प्रतिज्ञा घेतली की आम्ही पूजा रोज करणार. कशी करणार माहिती आहे का? माहिती आहे का? ती काम माझं आहे. आता तुम्हाला पूजा कशी करायची हे सांगणं. सगळ्यांनी पूर्ण लक्ष, सावधान आणि पूर्ण लक्ष देऊन
इष्टलिंगाची पूजा कशा पद्धतीने करावी आता मी 1000 पूर्ण चंद्राचं दर्शन घेतलं. म्हणून त्यांच्याकरता हा उत्सव सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा हा अमृताचा उत्सव आहे. काल परवाच कोजागिरी झाली. दूध पिलत का नाही तुम्ही? पिलत का नाही? पिलत का? हा. कसं पिलत? घरी गॅसवर, घरामध्ये गॅसमध्ये, किचन मध्ये गॅसवर ठेवून करून पिलत का? सगळं साहित्य घेऊन छतावर जाऊन बसून छतावर दूध गरम करायची काय गरज आहे? कारण पूर्ण चंद्र हा अमृत वर्षा करणारा आहे. म्हणून हा अमृताचा दिवस सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा पहिला कार्यक्रम. दुसरा कार्यक्रम आईचे 75 वर्ष पूर्ण होत आहेत. महाराज की राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज की झालं. आज्ञा वर्तक देशे जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय. विश्ववसुनाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋत मासोत्तमे मासे कार्तिक मासे शुक्ल पक्षी तृतीयां तिथौ वासावासरे शुक्रवासरे अनुराधा नक्षत्रे सौभाग्य योगे दैतिलकरणे वृश्चिक राशि चंद्र तुल राष्ट्र सूर्य सत्सु आगम शाखानां रेणुका दारुका घंटाकर्ण गजकर्ण विश्वकर्ण गुरुगोत्राणां वीरशैव तंत्र वीर माहेश्वर तंत्र परमरहस्य तंत्र किरण वातुल तंत्रोक्त वडविर वृष्टि मुक्ता कुचलंबणं पंचवर्णं पंचसूत्राणां रेवण सिद्ध मरुण सिद्ध एकुरां पंडिता राध्य विश्वाराध्य गुरुणां करून ठेवलंस ना, ह्या इकडे घेतलं की लॉक होऊन जातं, ते आपोआप व्हिडिओ होतात. मग तुला हळूहळू कसं घ्यायचं कसं घे, व्यवस्थित घे. पण देशमुख ही माझी आणि आता माझ्या वहिनीची, भावाची आणि माझ्या मिस्टरांची, आमच्या चौघांची ही आई आहे. तर हिचा आम्ही इथे तुलाभार करणार आहोत. तिला 53 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जसं या जगात आपण प्रत्येक जण जन्म घेताना जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय. शुभ स्वस्ति नस्तारक्षयो अरिष्टनमे स्वस्ति नोर् बृहस्पतिर्दधातु त्रैलोक्य संपदाह्य समुल्लेखनभित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. ब्रह्मेति व्यपदेशस्य विषयं यं प्रचक्षते वेदान्तिनो जगन्मूलं तन्नमामि परं शिवम्. नारळ पण यांनी पण आजीचा तुलाभार करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर करावा.
मम्मी सर फोटो घ्या. आले 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 आले. हर ओम नमस्ते रुद्रमन्यव. चला टाका पटकन. हर ओम नमस्ते रुद्रमन्यव दोदिश्वे नमः. नमस्ते अस्तु धन्वणे बाहुभ्यामदते नमः. या दैशुष्वतमाश्वं भवते धनु शिवा शरव्या तवतयानो रुद्रमृडय या ते रुद्रशिवा धनुर्घोरा पापकाशिनी तया नस्तनवा शन्तमया गिरिशन्ताभिजाकशी या मेषुं गिरिशन्तास्ते विवर्षस्तवे शिवां गिरिधृतां कुर्मायं पुरुषं जगद शिवेणोत्सात्वा गिरिशाच्चावदामसि यदा न सर्वमिज्जगद यक्ष्मत्वं सुमनासद अद्योचत दिवक्ता प्रथमो दैवोऽभिषेक ऐंश सर्वाञ्जम्बेन सर्वाच्यतु धान्यः असयष्टामुरारुणोतमपुरुषमङ्गलः ये चेमाग् रुद्राभितो दिक्षुचरितः. ते प्यानर इकडा ना. सहस्रशो वैशाखं हेडयेमहे असो यो सर्पति नीलग्रीव विलोहितः उदयनं गोपा अदृशन्नदृशन्नुधार्यः उदयनं विश्वभूतानि हेतिर्मीडुष्टमस्ते बभुवते धनुः तयास्मान् विश्वतस्त्व मयक्ष्मया परिभुज नमस्ते अस्त्वायुधाय नाथताय कृष्णवे पदे नमो रोहिताय समदे वृक्षाणां पदे नमो मंत्रिणे वाणिजा कक्षाणां पदे नमो भुवन्तये वारिवस्कृताय उदिनां पदे नमो उच्चैर्घोषाग्रन्थदे पतिनां पदे नमो कृष्णविदाधावति सत्त्वानां पदे नमः. ओम नमः सहमान. झाड असतं, लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं. वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं. खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं, ते म्हणजे वडील असतात. तर तुलाभारला सुरुवात करा. श्री माधवराव रामण्णा देशमुख यांचं देवीचमेन्द्रच मे अंतरिक्षंच मेन्द्रच मे देवश्च मेन्द्रच मे दिशश्च मेन्द्रच मे ऊर्ध्वांच मेन्द्रच मे प्रजापतिश्च मेन्द्रच मे ओम आकुशुच्च मे रश्मिच्च मे दाभ्यच्च मे अधिपतिच्च मे उपाकुशुच्च मे इंद्रियामच्च मे ऐन्द्रावायवच्च मे ग्रावानच्च मे स्वरवच्च मे उर्पाच्च मे दिशवनच्च मे द्रोणकलशच्च मे पायप्यानिच्च मे पूतभ्रच्च मे आदमनीयच्च मे अग्नितरुच्च मे हृदांच मे ग्राहच्च मे सदश्च मे पूर्णाशाच्च मे पुष्टाच्च मे उपरतच्च मे सुगाकारच्च मे काय चालतं झाड पूर्ण करा पडीत. ओम अग्निच मे धर्मच मे अर्कच मे सूर्यच मे प्राणच मे अश्वमेधच मे पृथ्वीच मे दितीच मे पलीकडून दितीच मे देवच मे शक्वरी रंगुलयो दिशे. रामण्णा देशमुख यांचा तुलाभार संपन्न झालेला आहे. यानंतर माधवराव कुर्रे पाटील यांची एकुलती एक मुलगी पंचफुला माधवराव कुर्रे पाटील यांनी 1966 मे मध्ये माधवराव रामण्णा देशमुख यांच्यासोबत यांचा विवाह संपन्न झालेला आहे. त्यानंतर ती बनली आहे चंद्रकला माधवराव देशमुख. यांच्या लग्नाला 59 वर्ष हे पूर्ण झालेलं आहे. जसं आता तुम्ही वडील म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतलं, तसंच आता मी तुम्हाला आई म्हणजे काय हे सांगते. आई तू उन्हामध्ये सावली, आई तू पावसातली छत्री, आई तू थंडीतली शाल, आई तू मंदिराचा उंच कळस, आई तू अंगणातली पवित्र तुळस, आई तू भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई तू वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. तर जसं तुम्ही समजलं की आई ही काय असते, तर ह्या आईनी आपल्या नवऱ्याला म्हणजे साथीदाराला 59 वर्ष साथ देत आजोबांना आमच्या सर्व संसारामध्ये सपोर्ट करत छोटी मोठी आपले घर सांभाळणं, मुलं बाळ सांभाळणं, उद्योग सांभाळून सगळा त्यांनी आज त्यांची 2 मुलं आणि 1 मुलगी आहेत. या दोघांनी त्या तिघांना पण यशस्वी खूप केलेलं आहे. तर यांचं इथं जोरदार टाळ्या वाजवा. संत शिरोमणी
मन्मथ स्वामी महाराज की जय. तर्जनीभ्यां नमः. चातुर्माशात्मने मध्यमाभ्यां नमः. निरुडवशवन्तात्मने अनामिकाभ्यां नमः. ज्योतिष्ठोमात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः. सर्वकृत्वात्मने करतल करपृष्ठभ्यां नमः. अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः. दर्शवणवासात्मने शीर्षे स्वाहा. चातुर्माशात्मने शिखाय औषध. निरुडवशवन्तात्मने कवचाय हूँ. ज्योतिष्ठोमात्मने नेत्रत्रयाय औषध. सर्वकृत्वात्मने आश्रयाय फट. भूर्भुवस्वरोमिति दिग्बन्धः. आपाताल नभस्थलान्त भुवनं ब्रह्माण्डमाविस्फुर. ज्योतिस्फाटिकलिंगमौळि विलसत्पूर्णेन्द्वान्तामृतैः. आस्तोकाप्लुतमेकवारमणिशं रुद्राणवाकाञ्जपन्. सुललितविभवा शम्भवा मूर्तिभेदा. रुद्रा श्री रुद्र सुप्त प्रकटितविभवा न प्रयच्छन्तु सौख्यम्. वस्तूंनी इथे वर्षा देशमुख यांचा तुलाभार होत आहे. आणि इथे अजून एक महत्वाचं म्हणजे श्रीकृष्ण जसे द्रौपदीचे भाऊ होते त्याचप्रमाणे इथं सॉरी पण पंढरीनाथ आभाव सर, आज मी नावाने तुम्हाला हात मारते त्याबद्दल समक्ष. आणि मनोरमा मॅडम, तुम्ही दोघांनी स्टेज जवळ यावं ही आग्रहाची विनंती. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. हर 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 हर. फक्त 3 ते 4 जणांनाच तो कार्यक्रम माहिती आहे. जसं की तो कार्यक्रम माहिती होता आप्पांना, माझ्या भावाला, बहिणीला आणि मला. तर तो कार्यक्रम काय होता मी आता तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. हे आजीचा तुलाभार हे सवाष्णीचं सगळे वाण, जसं की सवाष्णीचं हळद, कुंकू, ओटीचं सामान, मेहंदी, आपलं एक साज शृंगार जसा असतो, टिकली